जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत। शहादा शहरातील खेतिया रस्त्यावरील एसएम मिशन स्कूल ते लोणखेडा दरम्यान गत 4 महिन्यापासून जड वाहनाची वर्दळ वाढल्याने रस्त्याची परिस्थिती गंभीर झाली आहे। पाटीलवाडी समोर तसेच मलोणी येथील जंकवेल वळण रस्ता ठिकाणी झालेले भले मोठे खड्ड्यातून वाहन चालताना मोठाले हेलकावे खात असताना दिसत आहे। तसेच रस्त्यावर पादचारी, लहान वाहने जा करणाऱ्याची संख्या खूप असल्याने ठिकठिकाणी पडलेले खड्डे वाहतुकीस घातक ठरत आहेत। खड्ड्यात पाणी थांबल्याने दुचाकी वाहनांचे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील तात्पुरते खड्डे भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। वाहन चालवताना नेमका कुठला खड्डा चुकवावा व कुठला नको या विचारात चालक गोंधळून जात आहेत। परिणामी वाहनाचे अपघात व मेंटेनन्स वाढत आहेत। अनेकांना हाडाच्या दुखण्याने त्रस्त केले आहे। परिणामी प्रचंड आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतोय। त्यामुळे हा रस्ता म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण झाला आहे। सध्या मान्सून सुरू झाला आहे, पण या मोसमात जेवढा पाऊस पडला तेवढेच खड्ड्यांना उखडून टाकले आहे। असंख्य खड्ड्यामुळे अनेक वाहनधारक घायकुतीला येत आहेत। रस्त्याची ही दयनीय अवस्था अभियंत्यांना का दिसत नाही? की दिसत असूनही जाणून बुजून डोळ्यावर पट्टी बांधली आहे, हे परिसरातील नागरिकांना व वाहनधारकांना समजेनासे झाले आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली आहे। परिणामी खड्ड्यांचे अडथळे पार करताना वाहनचालकांची दैना होत असून त्यात वाहतूक कोंडीची भर पडली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने खडी बाहेर आली असून दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार वाढले आहेत। पावसाळा सुरू झाला की त्यापाठोपाठ रस्त्यावर पडणारे खड्डे ही समस्या आलीच। वर्षानुवर्षे हाच अनुभव। जूनपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहराच्या खेतिया रस्त्यावरील पाटीलवाडी ते मलोणी जॅकवेल रस्त्यांचे भीषण चित्र पाहता रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न पडतो। त्यानंतर जपून जारे पुढे खड्डा आहे असेच म्हणावेसे वाटत आहे। तालुक्यातील डामरखेडा गावालगत प्रकाशा रस्त्यावरील गोमई नदी पात्रात खूप वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम केले आहे। याच पुलाला लागून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे। जुना झालेला पुलाच्या वरती ठिकठिकाणी खड्डे झाल्याने तसेच पुलाच्या पिलरला बारीक तडे गेल्याने पुलाच्या दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून केली जाते आहे। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।